एकदा स्वागत आहे। आताच ज्या वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा झाला ते वाढवण बंदर नेमकं कसं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी नेमक्या कशा वाढणार आहेत, तसंच वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू नेमका कसा ठरणार आहे पाहूया एका स्पेशल रिपोर्टमध्ये। पालघर जिल्ह्यातील वाढवण गाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडचं हे टोक। इथून काहीच अंतरावर महाराष्ट्र गुजरातची सीमा आहे। गेल्या काही दिवसांपासून हे गाव जागतिक स्तरावर चर्चेत आहे आणि याचं कारण आहे इथे प्रस्तावित असणारा बंदर प्रकल्प। महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि मेरिटाईम बोर्ड यांच्या वतीनं या बंदराची उभारणी प्रस्तावित आहे। 12 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे आणि केंद्र सरकारनं नुकतीच या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। इस पोर्ट से एस्टिमेट किया जा रहा है कि करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट जनरेट होगा। करीब 12 लाख एम्प्लॉयमेंट opportunities will be created by this port. This is going to be a mega terminal and this will be an integral part of the IMEC corridor. जो इंडिया मिडल ईस्ट कॉरिडोर है उसका एक इंटीग्रल पार्ट ये पोर्ट होगा। It's going to be a very big port. It will be constructed by the joint venture of Jawaharlal Nehru Port Authority and महाराष्ट्र मैरीटाइम बोर्ड। इसका कंप्लीट कंस्ट्रक्शन 2 फेजेस में होगा। फेज 1 जो 2029 तक कंप्लीट होने का प्लान है, उसमें 15 मिलियन TU कैपेसिटी क्रिएट की जाएगी और उसके बाद में फेज 2 में अनदर 8 मिलियन टन्स करके टोटल 23 मिलियन टन्स की 23 मिलियन TU की कैपेसिटी इसमें क्रिएट की जाएगी। मुंबई पोर्ट आणि JNPT पोर्ट या दोनही बंदरांना पुरेशी नैसर्गिक खोली नाहीये। याशिवाय ही दोनही बंदरं ही अगदी शहराच्या जवळ असल्यामुळे त्यांच्या विस्ताराला सुद्धा प्रचंड मर्यादा आहेत। दुसरीकडे जगभरामध्ये आता जहाजांचे आकार प्रचंड वाढायला लागलेत। जगातलं सगळ्यात मोठं जहाज सामावून घेता येईल असं एकही बंदर सध्या भारतामध्ये उपलब्ध नाहीये आणि म्हणूनच वाढवण बंदराच्या या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते। पालघरच्या डहाणू जवळ हे मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर हे बंदर असेल। याचा फायदा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशला होईल। JNPT आणि मुंबई बंदराला नैसर्गिक मर्यादा आहेत आणि म्हणून हे बंदर महत्त्वाचं आहे। या बंदराला नैसर्गिक खोदकामाची गरज नाही। मर्यादित खोलीमुळे माल वाहतुकीत अडथळा निर्माण होतो। याचा प्रस्तावित खर्च 76,000 कोटी इतका आहे। 12 लाख लोकांना यामुळे रोजगार मिळेल आणि जगातल्या टॉप 10 बंदरांमध्ये याचा समावेश होईल। वाढवण बंदरासाठी किती जमीन संपादित केली जाईल आणि या बंदराची वैशिष्ट्ये नेमकी काय तेही पाहूया। 10 किलोमीटर अंतरावर 20 मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे। किनाऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर 15 मीटर उंचवटा उपलब्ध आहे। नवीन पिढीच्या जहाजांना सुरक्षित प्रवास आणि पार्किंग सुद्धा करता येईल। इथे खोदकामाची आवश्यकता नाही कारण 20 मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे। 1473 हेक्टर जमीन संपादित होईल आणि 1000 हेक्टर त्यातली सरकारी जमीन असेल। 571 हेक्टर जमीन ही खासगी, आदिवासी, वन आणि सरकारी जमिनींचं संपादन यात होईल। वाढवण बंदर 2035 मध्ये 15 दशलक्ष कंटेनर एका वेळी सामावून घेईल। पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात प्रामुख्यानं आदिवासी आणि मच्छीमारांची वस्ती आहे। या सगळ्यांची उपजीविका इथल्या निसर्गावरच अवलंबून आहे। बंदरामुळे इथला निसर्ग नष्ट होईल आणि आपल्या उपजीविकेवर गदा येईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे। स्थानिकांच्या विरोधाचे मुद्दे नेमके काय आहेत तेही पाहूया। वाढवण बंदराचं ठिकाण हे डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाअंतर्गत येतं। डहाणू तालुक्यात उद्योग बंदी नियमावली आहे, पण तरीही वाढवणला मंजुरी देण्यात आली। वाढवण परिसरातील खडकाची रचना मत्स्य बीज उत्पादनासाठी अनुकूल आहे। मुंबई ते दक्षिण गुजरात असा हा पट्टा मत्स्यबीज उत्पादनासाठी सुवर्ण पट्टा म्हणून ओळखला जातो। हा सुवर्ण पट्टा वाढवण बंदरामुळे नष्ट होण्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे। वाढवण बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल आणि त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरेल असा दावा केला जातो।
या बंदरासाठी समुद्रात भर टाकला जाईल आणि त्यासाठी उत्खनन होईल असाही आरोप करण्यात येतोय। यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि राष्ट्रीय संरक्षणालाही धोका पोहोचण्याचा दावा केला जातोय। तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना धोक्याचा दावा केला जातो। वाढवण बंदर ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्या समुद्र पट्ट्याला गोल्डन बेल्ट म्हणून ओळखलं जातं। याच गोल्डन बेल्टमध्ये पापलेट त्याचबरोबर घोळ या महत्त्वाच्या माशांची प्रजनन होत असतं आणि यामुळेच निसर्गाचा ऱ्हास होतोय, त्याचबरोबर इथल्या मासेमारीवरती देखील मोठा परिणाम होतोय। म्हणून वाढवणमधल्या स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केलाय। मी असं सांगतोय की बाबा आज मच्छीमारांना मच्छीमारी मिळत नाही, तिथे समुद्रामध्ये कुठेच त्यांना मासे मिळत नाही। तिथली जी मच्छीमारांची बेरोजगारी आहे, छुपी बेरोजगारी आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याचा स्फोट झाला तर फार मोठा भयानक प्रकरण काहीतरी होऊ शकतो। म्हणून सर्वांनी असे काय जे रोजगारांचे जे संधी येतात त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। आज तुमचं कुठे नुकसान होतं तर त्यांना भरपाई मागा, मात्र तुम्ही चांगल्या प्रोजेक्टला कोणी विरोध करू नका। वाढवण बंदरापासून रेल्वे मार्ग फक्त 12 किलोमीटरवर आहे। रस्ते मार्गाने देशाच्या उत्तरेला हे बंदर जोडणं सहज शक्य होईल। बंदराचा पहिला टप्पा 2029 तर दुसरा टप्पा 2034 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। हे बंदर पूर्ण झालं तर देशाच्या जलवाहतुकीची ही नवी ओळख बनेल। वाढवण बंदरासाठी केंद्र सरकारने 76,200 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे। राज्याचं मेरीटाईम बोर्ड आणि त्याचबरोबर JNPT हे दोघं मिळून हे बंदर विकसित करणार आहेत। हे बंदर विकसित झाल्यानंतर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये गणलं जाणार आहे। या बंदराची तुलना इतर बंदरांशी केली तर JNPT बंदर याची खोली फक्त 15 मीटर आहे। यामुळे मोठ्या जहाजांना या JNPT बंदरात प्रवेश करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो। मोठ्या जहाजांना कोलंबो किंवा सिंगापूरमध्ये नेऊन तिथे ती जहाजं खाली करावी लागतात आणि मग सगळा माल छोट्या जहाजामध्ये भरून JNPT मध्ये आणलं जातं। हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाहीये। मात्र वाढवण बंदरामुळे जगातील सर्वात मोठी जहाजही प्रवेश करू शकणार आहेत, कारण वाढवणच्या समुद्र किनाऱ्यापासून 10 किलोमीटरपर्यंत 20 मीटरची नैसर्गिक पाण्याची खोली उपलब्ध आहे। यामुळे मोठमोठी जहाजं या बंदरात येऊ शकतील। इतर बंदरांप्रमाणे या ठिकाणी मेंटेनन्स ड्रेजिंग करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे वेळ आणि सर्वांची बचत होणार आहे। तर दुसऱ्या बाजूला वाढवण बंदरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पायाभूत सुविधा देखील करण्यात येत आहेत। यामुळे हे वाढवण बंदर लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि JNPT हे दोनच बंदर आहेत, परंतु जगातले जर सर्वात मोठी जहाजं या बंदरात आणायची असेल तर वाढवण बंदर होणं अपेक्षित आहे आणि त्याची गरज आहे। म्हणूनच केंद्र सरकारने या बंदरावरती 76,200 कोटी रुपये खर्च करून हा तात्काळ बंदराच्या विकासाला सुरुवात करते। कॅमेरामन जितेंद्र वाघमारेसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, पालघर।